गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.9 नंबरचा पॉईंट म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स सुरू केला होता. त्यामध्ये तुम्ही कंडक्टर्स, सेमी कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स हे 3 टाईप्स आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघण्यासाठी सॉलिड्सचे 3 टाईप्स केले होते. त्यानंतर हे 3 टाईप्स आपल्याला डिटेल स्टडी करायचे आहेत बँड थिअरीच्या आधारे. तर त्या बँड थिअरीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन बघताना आपण 3 कन्सेप्ट बघितले होते: कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड अँड बँड गॅप. हे सगळे कन्सेप्ट्स आपले स्टडी करून झालेले आहेत. आता आपल्याला त्याचा पुढचा टॉपिक स्टडी करायचा आहे. हेच तिन्ही टॉपिक कंडक्टर्स, सेमी कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर्सना इथे तुम्हाला नाव फक्त बदललेलं आहे, पॉईंटला नाव त्यांनी मेटल्स दिलं, कारण कंडक्टर्स हे सबस्टन्सेस बेसिकली मेनली सगळे मेटल्स असतात. सो मेटल्स आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द atoms in the metallic crystal occupy the conduction band and the number of electrons in conduction band of metals is large. Hence metals are good conductor of electricity. म्हणजे इथे काय होतं की आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स जे प्रेझेंट असतात तुमच्या सॉलिडमध्ये ते कंडक्शन बँडमध्ये जातात, ते फ्रीली मूव्ह होऊ शकतात, त्यामुळे ते कंडक्शन करतात. हेन्स मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. द कंडक्शन बँड्स इन मेटल्स कॅन बी फर्दर लेबल्ड ॲज एस बँड. मग कंडक्शन बँडला आपण एस बँड असं नाव देतो. ओव्हरलॅपिंग त्यामध्ये एस अँड पी बँडचं होत असेल तर ते सुद्धा तुम्हाला फिगरमध्ये खाली एस बँड कसा शो केलेला आहे, एस अँड पी बँड कसा शो केलेला आहे ते पुढे फिगरमध्ये 1.23मध्ये दोन्ही फिगर्स तुम्हाला दाखवलेले आहेत. दिस डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्वॉल्ड इन द बँड फॉर्मेशन. म्हणजे आता तुमच्या सॉलिडमधला जो ॲटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व असेल कंडक्शनमध्ये, समजा एस ऑर्बिटल हा व्हॅलन्स असेल किंवा शेवटचा ऑर्बिटल असेल तर त्या बँडला आपल्याला एस बँड म्हणावं लागेल. किंवा एस आणि पी हे दोन्ही जर तिथे ऑर्बिटल इन्व्हॉल्व असतील तर तिथे ओव्हरलॅपिंग होईल एस बँडचं आणि पी बँडचं. अशा पद्धतीने हे ऑर्बिटलचं इन्व्हॉल्वमेंट असेल तुमच्या कंडक्शनमध्ये. सो बँड फॉर्मेशन इन द मेटॅलिक कंडक्टर्स दज रिझल्ट्स इन द डिलोकलायझेशन ऑफ द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. यामध्ये तुमच्या शेवटच्या शेलमधले इलेक्ट्रॉन म्हणजेच आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतील ऑफ ऑल दी मेटल ॲटम लिव्हिंग बिहाइंड दी मेटल आयन्स. दिस इज डिस्क्राइब्ड ॲज दी कॅटायन्स ऑफ मेटल आर इमर्स्ड इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय होईल, जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे ते कंडक्शनमध्ये चालले जातील, त्यामुळे मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज येईल. मेटलचा ॲटम किंवा मेटलचा तुमचा पार्टिकल इज डिनोटेड ॲज अ metal ion, positive ion, as a cation, and this metal cation is freely moving in the sea of the electron. sea of the electron कसा तयार होईल, तर हे इलेक्ट्रॉन तुमचे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जे कंडक्शनमध्ये गेले त्यांच्यामध्ये ते मूव्ह होतील. अशा पद्धतीने मेटल हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. ह्या फिगर लक्ष देऊन तुम्हाला बघून घ्यायच्या आहे एस बँडच्या आणि एस अँड पी बँडच्या ओव्हरलॅपिंगच्या. नाऊ दी कॅटायन्स ऑफ मेटल्स ऑक्युपाईंग लॅटिस साईट व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन्स. या वेळेला काय होत असतं, मग हे जे कॅटायन्स आपले मेटल ॲटमचे आहेत ते तुमच्या लॅटिस साईटला म्हणजे सॉलिडमध्ये ज्या लोकेशनला ते प्रेझेंट आहे तिथे ते व्हायब्रेट होतील. ॲट दी हाय टेम्परेचर्स द मेटल कॅटायन्स अंडरगो इन्क्रीज्ड व्हायब्रेशनल मोशन अबाउट देअर लॅटिस साईट्स. त्यांच्या लॅटिस साईटवर ज्या वेळेला तुम्ही हायर टेम्परेचर त्यांना प्रोव्हाइड कराल ते तुम्हाला इन्क्रीज्ड व्हायब्रेशनल मोशन देतील. मग द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इंटरप्टेड बाय दी इन्क्रीज्ड व्हायब्रेशनल मोशन. मग व्हायब्रेशन मोशन इन्क्रीज झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो तिथे इंटरप्ट होईल, म्हणजेच थांबेल. मग ॲज अ रिझल्ट द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस. मग तिथे मेटलची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होईल विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. म्हणजेच तुम्हाला हे सेंटेन्स लक्षात ठेवावं लागेल, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स डिक्रीजेस. हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला इथे रेफर करायचा आहे. याच्या मागचा जो थेअरी आहे किंवा याच्या मागचं जे रिझन आहे ते तुम्ही 11च्या फिजिक्समध्ये चॅप्टर 11मध्ये तुम्ही बघून घेऊ शकता, वाचून घेऊ शकता की हे कशामुळे मेटल्सच्या बाबतीत होत असतं. हे झाले तुमचे मेटल्स म्हणजेच कंडक्टर्स. आता आपल्याला सेकंड पॉईंटकडे वळायचं आहे जो आहे इन्सुलेटर. इन इन्सुलेटर्स द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन्स अँड दी कंडक्शन बँड इज एम्प्टी. इथे काय असतं, तिथे कंडक्शन बँडमध्ये डायरेक्टली इलेक्ट्रॉन्स होते त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता. इथे मात्र व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड दोघंही जण इन्व्हॉल्व झाले. तुमचा जो व्हॅलन्स बँड आहे, व्हॅलन्स बँडमध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असतात, तुमच्या ॲटमच्या व्हॅलन्स शेलमधले म्हणजेच शेवटच्या शेलमधले
इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो फुल्ली फिल्ड दिसतोय, त्यामुळे तो ब्ल्यू कलरचा आहे. आणि जो वरती तुमचा कंडक्शन बँड आहे तो पूर्णपणे एम्प्टी आहे. आणि दोन्ही बँडमध्ये जरा लक्ष देऊन बघा, एक गॅप आपल्याला दिसेल. म्हणजेच तुम्हाला इथे बँड थिअरीचे तीनही कन्सेप्ट बघायला मिळतील. व्हॅलन्स बँड दिसतोय ब्ल्यू कलरमध्ये, पिंक कलरचा एम्प्टी दिसतोय तो आहे कंडक्शन बँड, आणि मध्ये जी गॅप आहे ती आहे तुमची बँड गॅप. अशा पद्धतीने इन्सुलेटर्स तुम्हाला डायग्राममध्ये शो केलेले आहेत. द व्हॅलन्स बँड अँड दी कंडक्शन बँड इन इन्सुलेटर्स आर सेपरेटेड बाय अ लार्ज एनर्जी गॅप कॉल्ड ॲज फॉरबिडन झोन. याच एनर्जी गॅपला आपण फॉरबिडन झोन म्हणतो, म्हणजेच नॉट अलाउड. फॉरबिडनचा अर्थ होतो नॉट अलाउड. हिअर द थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट द इलेक्ट्रॉन. इथे असणारी जी थर्मल एनर्जी आहे ती इनसफिशियंट आहे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये प्रमोट करण्यासाठी. मग ॲज अ रिझल्ट काय होईल, कंडक्शन बँड व्हॅकंटच राहील. त्यामुळे धिस टाईप ऑफ मटेरियल देअरफोर आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर. मग अशा टाईपच्या मटेरियल्सना आपण इन्सुलेटर म्हणतो. म्हणजे कोणाला म्हणणार, ज्यांच्यामध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला बँड गॅप हा खूप जास्त आहे, त्यांच्यातली थर्मल एनर्जी इन्सफिशियंट आहे टू promote the valence electron into the conduction band. Hence these substances are called as insulators. इथे तुमचा सेकंड टाईप संपला, इन्सुलेटर. आता आपल्याला थर्ड टाईप बघायचा आहे जो आहे आपला सेमी कंडक्टर्स. मग सेमी कंडक्टर्स आता आपण बघूया. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स अँड इन्सुलेटर. म्हणजेच काय, कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणजे मेटल्स आणि इन्सुलेटर्सच्या मध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीज जे सबस्टन्सेसच्या आहेत ते असतात आपले सेमीकंडक्टर्स. मग एक्झाम्पल याचे आहेत सिलिकॉन आणि जर्मॅनियम, ज्यांना आपण सेमीकंडक्टर म्हणतो. लाईक इन्सुलेटर्स, द व्हॅलन्स बँड इन द सेमीकंडक्टर इज कम्प्लिटली फिल्ड. जसं की इन्सुलेटरमध्ये आपला व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड होता, तो इथे पण फिल्ड असणार आहे बघा ब्ल्यू कलरमध्ये. त्यानंतर कंडक्शन बँड इज एम्प्टी. जसा आपल्या इन्सुलेटरमध्ये कंडक्शन बँड एम्प्टी होता तो सुद्धा इथे एम्प्टी आहे. मग हाऊ एव्हर, फक्त फरक कुठे असतो, हाऊ एव्हर द एनर्जी गॅप बिटवीन द टू बँड्स इज स्मॉलर दॅन दॅट इन द इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये जो बँड गॅप खूप जास्त होता तो इथे आपल्याला कमी बघायला मिळेल. आणि म्हणूनच इथे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होतात आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. मग आता at a temperature above the absolute zero, few electrons is in the valence band have enough thermal energy to jump through the small band gap and occupy the higher energy conduction band. The conduction band thus becomes partially filled and the valence band becomes partially empty. मग इथे काय होतं की एनर्जी गॅप कमी असल्यामुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये जातात. त्यामुळे पार्शियली थोड्या वेळापुरतं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स येतात आणि पार्शियली व्हॅलन्स बँड हा एम्प्टी होतो. मग द इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह. मग कंडक्शन बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सध्या फ्री आहेत मूव्ह होण्यासाठी. मग त्यामुळे व्हेन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अप्लाइड, ज्या वेळेला बाहेरून आपण अप्लाय करू पोटेन्शियल, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल, द सेमी कंडक्टर इट कंडक्ट्स अ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय करेल ते सेमी कंडक्टर असणारे सबस्टन्स म्हणजे जे आपले सॉलिड्स आहेत जे ॲज अ सेमीकंडक्टरमध्ये आपण क्लासिफाय केलेले आहेत ते स्मॉल अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. मग सच अ प्युअर सेमीकंडक्टर, अशा मटेरियल्सला आपण प्युअर सेमीकंडक्टर म्हणू, विच हॅज अ व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर कॉल्ड ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता यांना इंट्रिन्सिक का म्हटलं आणि समोरच्यांना आपण एक्स्ट्रिन्सिक का म्हणणार आहोत ते तुम्हाला पुढे क्लिअर होईल. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमी कंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. ज्यावेळेला कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल वाढेल तर ती कशामुळे वाढेल, ज्यावेळेला तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवाल. कशामुळे हे होईल, धिस इज बिकॉज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ अ सफिशियंट एनर्जी सो ॲज टू गेट प्रमोटेड टू द कंडक्शन बँड इन्क्रीजेस ॲज टेम्परेचर रायझेस. म्हणजे जे प्रमोशन आहे व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन्सचं कंडक्शन बँडमध्ये जाण्याचं ते प्रमाण टेम्परेचर वाढवल्यावर वाढणार आहे. म्हणजे जेवढं जास्त टेम्परेचर तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होतील. Thus, at a higher temperature, there are more mobile electrons in the conduction band and more vacancies in the valence band.
सो कसं झालं हे, जसं जसं टेम्परेचर वाढवलं तसं तसं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये गेले. मग जितकं जास्त टेम्परेचर तितके जास्त इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जातील. म्हणूनच वरचं आपण हे वाक्य म्हटलं की द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमी कंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी केव्हा वाढेल, ज्या वेळेला तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवाल. मग ज्या वेळेला हे असं होत आहे त्यावेळेला व्हॅलन्स बँडमधल्या एम्प्टी स्पेसेस वाढत जातील आणि कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉनसुद्धा वाढत जातील आणि मोअर अँड मोअर कंडक्शन ऑकर्स. मग अशामुळे काय होईल की लोअर टेम्परेचरला जेवढ्या व्हॅलन्स बँडमध्ये नाहीत तेवढ्या हायर टेम्परेचरला क्रिएट होतील. म्हणजेच काय की कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स हे लोअर टेम्परेचरला कमी प्रमोट होतील पण हायर टेम्परेचरला जास्त प्रमोट होतील. त्यामुळे व्हॅलन्स बँडमधल्या व्हॅलन्सीज वाढतील. म्हणजेच इनफॅक्ट सेमी कंडक्टर्स आर द इन्सुलेटर ॲट दी लोअर टेम्परेचर. म्हणजे लोअर टेम्परेचरला ते इन्सुलेटर म्हणून ॲक्ट करतील बट कंडक्टर्स ॲट हाय टेम्परेचर. पण जर तुम्ही त्या सबस्टन्सेसचं टेम्परेचर वाढवलं तर ते ॲज अ सेमी कंडक्टरसुद्धा ॲक्ट करतात. ही कंडिशन सेमी कंडक्टरच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की लोअर टेम्परेचरला ते ॲज अ इन्सुलेटर ॲक्ट करतात अँड हायर टेम्परेचरला ते सेमी कंडक्टर्स म्हणून ॲक्ट करतात. आता पुढे तुम्हाला बघायचे आहे, हे झाले इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. सेकंड टाईप आपल्याला याच्यातला सब टाईप म्हणावा लागेल, तो आहे एक्स्ट्रिन्सिक सेमी कंडक्टर्स अँड डोपिंग. इथे नवीन एक कन्सेप्ट आहे डोपिंग. डोपिंग हा पॉईंट थोडासा इम्पॉर्टंट आहे. डोपिंगची डेफिनेशन किंवा डोपिंगवर शॉर्ट नोट असे क्वेश्चन येऊ शकतात. द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमी कंडक्टर कॅन बी इन्क्रीज्ड बाय डोपिंग. या सेमी कंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी आणखी आपण वाढवतो बाय डोपिंग प्रोसेसनी. आता हे डोपिंग म्हणजे नेमकं काय, द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज टू अ सेमी कंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज डोपिंग. द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी म्हणजेच काय की आपण यामध्ये मायन्यूट क्वांटिटीमध्ये काहीतरी इम्प्युरिटी ॲड करतो, म्हणजे एखादा सबस्टन्स ॲड करतो टू द सेमी कंडक्टर, ज्यांनी तुमची कंडक्टिव्हिटी वाढेल. या प्रोसेसला आपण मग डोपिंग म्हणतो. अँड दी ॲडेड इम्प्युरिटी इज कॉल्ड ॲज डोपंट. इथे त्या ॲडेड इम्प्युरिटीला किंवा त्या सबस्टन्सला आपण डोपंट म्हणतो. अ डोप्ड सेमी कंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन द प्युअर इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर इज ॲन एक्स्ट्रिन्सिक सेमी कंडक्टर. जो तुमचा डोप झालेला सेमी कंडक्टर आहे ज्याची कंडक्टिव्हिटी हायर आहे प्युअर सबस्टन्सपेक्षा, म्हणजेच प्युअर इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर इथे शब्द वापरलेला आहे. म्हणजे जो आत्ताच आपण क्लास स्टडी केला ते झाले तुमची इंट्रिन्सिक, म्हणजेच थोडक्यात प्युअर सबस्टन्सेस. आणि ज्या सबस्टन्समध्ये तुम्ही थोडीशी इम्प्युरिटी ॲड करता त्या सबस्टन्सला आपण एक्स्ट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणतो. याचे दोन टाईप पडतात. इंट्रिन्सिकचे टाईप नव्हते, एक्स्ट्रिन्सिक सेमी कंडक्टरचे दोन टाईप पडतात. पहिला एन टाईप आणि दुसरा पी टाईप सेमी कंडक्टर. आता आपण बघूया पहिला टाईप एन टाईप सेमी कंडक्टर. द एन टाईप सेमी कंडक्टर कंटेन्स इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड. An n-type semiconductor is obtained by adding the group 15 element to the intrinsic semiconductor which belongs to the group 14. म्हणजे समजा ग्रुप 14चा तुमचा सबस्टन्स आहे तर तुम्ही काय करणार, त्यामध्ये ग्रुप 15चा एखादा एलिमेंट ॲड करणार. अशा टाईपच्या सेमीकंडक्टर्सना आपण एन टाईप सेमीकंडक्टर्स असं म्हणतो. आता हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल डोपिंग ऑफ सिलिकॉन. समजा सिलिकॉन हा तुमचा प्युअर सबस्टन्स ॲज अ सॉलिड कन्सिडर करा. मग त्यामध्ये तो सेमीकंडक्टर आहे, मग त्यामध्ये आपण फॉस्फरसला डोप करणार आहोत. हे एक एक्झाम्पल बघायचं आहे. मग सिलिकॉन हॅज अ क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच ईच सिलिकॉन ॲटम इज लिंक्ड टेट्राहेड्रली टू 4 अदर सिलिकॉन ॲटम. सिलिकॉनमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, शेवटचे जे आहेत ते 4, मग त्यामुळे ते बरोबर टेट्राहेड्रली लिंक आहेत. टेट्रा मीन्स 4. मग ज्या वेळेला तुम्ही त्यामध्ये फॉस्फरस ॲड करता ती ॲज अ स्मॉल इम्प्युरिटी, मग ते झालं तुमचं डोप्ड सेमीकंडक्टर. हे त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे. इथे मग ज्या वेळेला फॉस्फरस तुम्ही ॲड करता सिलिकॉनमध्ये, खाली फिगरमध्ये जरा ऑब्झर्व करा, तिथे सिलिकॉनचे सगळे ब्ल्यू कलरचे ॲटम्स आहेत आणि फॉस्फरसचा एक ॲटम तुम्हाला तिथे डोप केलेला दिसतो आहे.
वर खाली आणि आजूला बाजूला चारही दिशांनी तुम्हाला 4 इलेक्ट्रॉन म्हणजे सिलिकॉनच्या इलेक्ट्रॉनबरोबर पेअरिंग झालेले दिसतील आणि 1 इलेक्ट्रॉन तिथे एक्स्ट्रा आहे, कारण फॉस्फरसमध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, त्यातले 4 हे सिलिकॉनबरोबर बॉन्ड फॉर्म करतात आणि 5वा जो आहे तो मोबाईल इलेक्ट्रॉन तिथे फ्रीली मूव्ह होतो. जरा फिगरमध्ये हे ऑब्झर्व करून बघायचं आहे. द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सिलिकॉन रिमेन अनचेंज. हे सगळं डोपिंग झाल्यावर सुद्धा तुमच्या सिलिकॉन क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे ते काही जास्त चेंज तिथे होत नाही. मग 4 ऑफ द 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ फॉस्फरस आर युटिलाइज्ड इन द बॉन्डिंग. 5 पैकी 4 युटिलाइज झाले बॉन्डिंगमध्ये. thus the phosphorus has one extra electron. तो जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे that is needed for bonding. Therefore silicon doped with phosphorus has more number of electrons in the conduction band than those in the conduction band in the pure silicon. म्हणजे प्युअर सिलिकॉनच्या व्हॅलन्स बँडमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन होते त्यापेक्षा फॉस्फरस डोप केलेल्या सॉलिडमध्ये 1 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, जसं की तुम्हाला फिगरमध्ये शो केलेला आहे पुढे येणाऱ्या. इट इज दस ट्रान्सपरंट दॅट द कंडक्टिव्हिटी ऑफ सिलिकॉन डोप्ड विथ फॉस्फरस इज हायर दॅन दॅट ऑफ प्युअर सिलिकॉन. यावरून मग असं लक्षात येईल की सिलिकॉन प्युअर सिलिकॉनच्या सॉलिडपेक्षा डोप्ड केलेल्या सिलिकॉनची कंडक्टिव्हिटी ही जास्त असेल ड्यू टू दॅट वन फ्री इलेक्ट्रॉन. ओके, सो द इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अन अप्लाइड पोटेन्शियल अँड कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. ज्यावेळेला आता आपण याला मग पोटेन्शियल एनर्जी नी तो इन्फ्लुएन्स होईल, अप्लाय करू आपण बाहेरून एनर्जी, त्यावेळेला तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाऊन कंडक्ट करेल इलेक्ट्रिसिटी. अशा पद्धतीने एन टाईपचा कंडक्टर काम करत असतो, सेमी कंडक्टर. इथे बघा आता फिगर 1.27 मध्ये तुम्हाला एन टाईप आणि पी टाईप बोथ दिलेले आहे. पहिले आपण एन टाईपला ऑब्झर्व करून घेऊ. एन टाईप सेमी कंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड आहे आणि वरती कंडक्शन बँड आहे आणि व्हॅलन्स बँडमध्ये डोप केलेला जो आपला फॉस्फरसचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता तो तिथे आपल्याला कंडक्शन बँडमध्ये गेलेला दिसतो. हे झाले एन टाईपचे सेमी कंडक्टर. मग बिकॉज द चार्ज कॅरीज आर द इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, सिलिकॉन अँड जर्मेनियम डोप्ड विथ ग्रुप 15 एलिमेंट सच एज फॉस्फरस, त्यानंतर लीड, बिस्मथ इज अन एन टाईप सेमी कंडक्टर. म्हणजे जर आपण ग्रुप 15 मधल्या एखादा एलिमेंट घेऊन त्याची इम्प्युरिटी जर एन टाईप म्हणजे एखाद्या सेमी कंडक्टरमध्ये जर पुट करत असू तर त्या टाईपचे जे सेमी कंडक्टर झाले ते एन टाईप झाले. आणि तेच बाजूची फिगर थोडंसं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तिथे पी टाईपचा सेमी कंडक्टर दिलेला आहे. पी टाईपच्या सेमी कंडक्टरमध्ये काय असतं तर तिथे आपण ग्रुप 15चे इम्प्युरिटी इन्स्टॉल न करता आपण तिथे ग्रुप 13ची इम्प्युरिटी ॲड करतो. मग ग्रुप 13ची जर ॲड केली तर तिथे 3च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. मग 3च असल्यामुळे तिथे ऑलरेडी व्हॅलन्सीलाच 1 इलेक्ट्रॉन कमी पडेल आणि 1 फ्री असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे इकडे 5 होते तर इकडे फक्त 3 राहतील. त्यामुळे इथे एक होल क्रिएट होईल. इलेक्ट्रॉन नसेल, जिथे इलेक्ट्रॉन नसेल तिथे होल क्रिएट होईल. अशा टाईपच्या सेमी कंडक्टर्सना आपण पी टाईप सेमी कंडक्टर म्हणतो. पुढे तुम्हाला सेकंड पी टाईप सेमी कंडक्टरचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अ पी टाईप सेमी कंडक्टर इज प्रोड्यूस्ड बाय डोपिंग अ प्युअर सेमी कंडक्टर मटेरियल सिलिकॉन और जर्मेनियम फॉर एक्झाम्पल विथ अन इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13 एलिमेंट्स. तेच मी आत्ता जे सांगितलं की ग्रुप 15चा इम्प्युरिटी ॲड न करता आपण त्यात ग्रुप 13ची इम्प्युरिटी ॲड करतो. दीज एलिमेंट्स contain less number of valence electrons than that of pure semiconductor. म्हणजे सेमीकंडक्टर प्युअर सिलिकॉनमध्ये प्रत्येक एलिमेंटचे 4 इलेक्ट्रॉन हे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतात. तर इथे तुम्ही डोपिंग केल्यावर 1 इलेक्ट्रॉन कमी पडेल जर तो ग्रुप 13चा असेल. मग कन्सिडर फॉर एक्झाम्पल, समजा माझा एक्झाम्पल जर क्रिएट आपल्याला करायचं झालं की सिलिकॉनमध्ये समजा ग्रुप 13चा एखादा एलिमेंट आपण ॲज अ इम्प्युरिटी ॲड केला, तर इथे एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे बोरॉनचं, की समजा तुम्ही ग्रुप 13मधला बोरॉन तिथे ॲड केला तर बोरॉनमध्ये तुम्हाला माहिती आहे की तिथे 3च इलेक्ट्रॉन असतात. बोरॉन ॲटम हॅज ओनली 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इट डज नॉट हॅव इनफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म दी बॉन्ड्स विथ इट्स 4 सिलिकॉन नेबरर्स. 4 सिलिकॉन बरोबर तो बॉन्ड फॉर्म करू शकणार नाही. खाली तुम्हाला फिगर दिली आहे 1.28 ज्यामध्ये ब्ल्यू कलरचे ॲटम्स हे सिलिकॉनला रिप्रेझेंट करतात आणि बोरॉनचा येलो कलरचा ॲटम इथे ॲज अ इम्प्युरिटी ॲड केलेला आहे. फिगर 1.28 बोरॉन ॲटम ऑक्युपाईंग द रेग्युलर साईट ऑफ सिलिकॉन ॲटम असं त्याचं हेडिंग आहे. थोडं निरखून बघा. बोरॉनचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे
3 सिलिकॉनच्या ॲटम्स बरोबर बॉन्डिंग केलेले दाखवलेले आहेत, पण एका सिलिकॉनचा ॲटम हा तिथे एकटा प्रेझेंट आहे. तिथे एक इलेक्ट्रॉन बोरॉनचा कमी पडलेला आहे. हा कमी पडलेल्या इलेक्ट्रॉनची जी जागा रिकामी आहे त्या जागेला किंवा त्या स्पेसला आपण इथे होल असं नाव दिलेलं आहे. तिथे तुम्हाला ॲरो करून दाखवलेला आहे होल, ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे नो इलेक्ट्रॉन. यामुळे इथे होल तयार होईल. अशा टाईपच्या सेमीकंडक्टर्सला पी टाईपचे सेमीकंडक्टर म्हणतात. बोरॉन atom forms bonds with 3 silicon atoms only. The missing 4th electron creates an electron vacancy, रिकामी जागा. It is called as a hole. त्यालाच आपण होल म्हणतो. Figure 1.28 shows the holes in the valence bond of p-type semiconductor. A hole has a tendency to accept the electron. मग आता काय होईल की त्या होलमुळे तिथे त्या सॉलिडची टेंडन्सी काय राहील की एक इलेक्ट्रॉन तो आता ॲक्सेप्ट करू शकतो. कशामुळे? कारण त्याच्याकडे रिकामी जागा आहे. दस अ होल बिहेव्स ॲज इफ इट हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. द इलेक्ट्रॉन्स इन पार्शियली फिल्ड व्हॅलन्स बँड मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अन अप्लाइड पोटेन्शियल अँड द होल मूव्ह इन द अपोजिट डायरेक्शन. तो जो होल आहे मग तिथे अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होईल. कशामुळे? कारण त्याची टेंडन्सी आहे टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. मग तो जवळच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमधून ज्यावेळेला आपण अप्लाय करू पोटॅन्शियल एनर्जी त्यावेळेला तो मूव्ह होईल आणि इलेक्ट्रॉन्सला ग्रॅब करण्याचा प्रयत्न करेल. बिकॉज द चार्ज कॅरीज आर होल्स विच बिहेव लाईक अ पॉझिटिव्ह चार्ज. मग आता इथे जो चार्ज आलेला आहे तो होल्समुळे आलेला आहे जो की पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे काय होईल? द सिलिकॉन ऑर जर्मॅनियम डोप्ड विथ अ ग्रुप 13 एलिमेंट्स लाईक बोरॉन, गॅलियम ऑर इंडियम इज अ पी टाईप सेमीकंडक्टर. मग असा सिलिकॉन किंवा जर्मॅनियम जर ग्रुप 14चा एखादा सबस्टन्स असेल आणि ज्याला तुम्ही डोपिंग केलेला आहे ग्रुप 13च्या एलिमेंट्सनी ज्यामध्ये होल्स क्रिएट होतात त्यांना तुम्ही पी टाईपचं सेमीकंडक्टर म्हणू शकता. हे झाले एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे 2 टाईप, एन टाईप सेमीकंडक्टर अँड पी टाईप सेमीकंडक्टर. इथे तुमचा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा टॉपिक पूर्णपणे संपला. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण मेटल्स, इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स हे 3 मेन टॉपिक आणि सेमीकंडक्टर्समध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स, त्याचे 2 सबटाईप एन टाईप सेमीकंडक्टर अँड पी टाईप सेमीकंडक्टर हे सगळे टॉपिक अभ्यासले आहेत. आता आपल्याला पुढचा जो लास्ट टॉपिक बघायचा आहे तो आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये 3 टॉपिक स्टडी करायचे आहे. डायमॅग्नेटिक सॉलिड्स, पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स अँड फेरोमॅग्नेटिझम. हे 3ही टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.